तर अजित पवार आणि रोहित पवार हे एकच आहेत। दोघांनी एकत्रित एकमेकांना पूरक भूमिका घेतल्यात असा आरोप राम शिंदेंनी केलाय। अजित पवारांनी मुद्दामून रोहित पवार यांना मदतीसाठी माझ्या मतदारसंघात सभा घेतली नाही असा आरोप भाजपचे कर्जत जामखेडचे पराभूत भाजप उमेदवार राम शिंदे यांनी केलाय। अजित पवारांना वारंवार सभा घ्यावी यासाठी विनंती केली, मात्र अजित पवार यांनी मुद्दामच इथे सभा घेतली नाही असं राम शिंदे यांनी म्हटलंय। निकाल लागलेत, निकालानंतर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झालेले आहेत। राम शिंदे कर्जत जामखेडमधनं काही मतांनीच पराभव झाला, अर्थात त्यांचा रोष आहे रोहित पवारांवर। कशामुळे रोहित पवारांवर एवढा राग आहे, रोष आहे? माझा आमदार रोहित पवार रोष नाही। आज अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जे सार्वजनिक ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने स्मृतीस्थळावरती आमने सामने हे दोघं भेटल्याच्या नंतर जे वक्तव्य केलं त्याच्यावरती रोष आहे। महायुतीतल्या घटक पक्षाचे ते वरिष्ठ नेते आहेत आणि त्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की मी तुझ्या मतदारसंघामध्ये आलो असतो तर तुझं काय झालं असतं। त्यांचा कारखाना पण आहे तिथं मतदार, त्यांनी जे काही फॅमिली ॲग्रीमेंट केला की मी तुझ्या मतदारसंघात यायचं नाही, तू माझ्या मतदारसंघात यायचं नाही, हे जे मी ऐकलं होतं त्याची आज सत्यता पडत आज सत्यतेची परिचिती आली ना अजितदादा त्या प्रतिसंगमावरती बोलून गेले। ह्याचा माझा आक्षेप आहे की शेवटी महायुतीचा धर्म पाळायचा जर नेत्यांनीच नाही ठरवला तर कसं चालणार आहे। पराजय कसा झाला, शेवटी माझा कार्यकर्ता झुंजला, माझा नेता झुंजला, माझा पदाधिकारी झुंजला, माझा पक्ष झुंजला आणि मग अशा परिस्थितीमध्ये देखील अशा पद्धतीनं वरिष्ठ नेतृत्वाकडून सार्वजनिक ठिकाणी त्याचे चर्चा होणं आणि त्यांनी कबूल करणं ही बाब गंभीर आहे, दुर्दैवी आहे। अजित पवार आणि रोहित पवार एक हे तुम्ही का म्हणता, म्हणजे कशामुळे वाटतं? बेसिकली सभा हा विषय सोडला तर, कारण की तुम्ही सभासाठी मागणी केली असं म्हणताय, त्याचे पुरावे अजित पवारांकडे रिप्लाय काय झाला नव्हता? अजित पवारांकडून दादांकडून काही रिप्लाय झाला नाही आणि एक म्हणण्याचं कारण हेच आहे की शेवटी राजकारणात सगळे 288 आमदारच आहेत, सगळ्याला तेवढेच कान आहेत, तेवढेच डोळे, तेवढेच टाक आहेत, तेवढेच हात आहेत, तेवढेच पाय आहेत, फक्त ते वेगवेगळ्या विचारांनी वेगवेगळ्या पक्षाशी जोडलेले जातात म्हणून ते वेगळे असतात। आता हे जर वेगवेगळ्या पक्षात बसून जर एकमेकाचं काम करत असतील तर ह्याला दोन कसं म्हणायचं? एकमेकाला पूरक असं वागत असतील तर कशाचे पवार साहेब आणि कशाचे अजितदादा पवार साहेब आणि कशाच्या दोन पार्ट्या आहेत? मला तर शेवटी हे माझ्या आतमध्ये होतं पण मी सार्वजनिक करू शकत होतो। मी एक राजशिष्टाचार पाळणारा कार्यकर्ता आहे। शेवटी पक्षाच्या आतील बाजू ज्या असतात, शेवटी पक्षातलं जे काही असतं ते आपल्या वरिष्ठाच्या करवी आपल्या कंप्लेंट करायची असते, त्यांच्या करवी आपल्या त्याच्याकडून प्रतिपूर्ती झाली पाहिजे ही भूमिका घेतलेली। परंतु ते जर स्वतःहून म्हणायला लागले की मी तुला मदत केली, राम शिंदेला मदत होऊ नये म्हणून मी आलो नाही, तर ह्याचा अर्थ ते दोघं एक आहे। पण हे कशामुळे मग तिथलं जातीय समीकरणाचा भाग होता? हे अजितदादाचा कारखाना कर्जत जामखेडमध्ये आणि रोहित पवारचा कारखाना बारामतीमध्ये, त्यामुळं दोघं कारखान्याचे ते मालक आहेत। तू तुझ्या कारखान्याला सांगू नको, मी माझ्या कारखान्याला सांगू नको, ऊस उत्पादकाला सांगू नको, कर्मचाऱ्याला सांगू नको, असं ते अंडरस्टँडिंग आलायचं आहे आणि दुसऱ्याला सांगायची काही आवश्यकता नाही, असं अंडरस्टँडिंग आलाय झालं आणि त्यांनी स्वतःच कबुली दिली। हे ह्याच्यातलं अडचणीचे पुरावे होते की तुम्ही अजितदादांना मेसेज केला, काय ते? अजितदादांना मेसेज केला मी, अजितदादाला केला ना अनेकाला केला। काय होतं? आदरणीय दादा नमस्कार, 227 कर्जत जामखेड जिल्हा अहिल्यानगर मतदारसंघ निवडणुकीसाठी आपला प्रचार सभा तारीख मिळावी ही विनंती। आमदार प्राध्यापक राम शिंदे। किती वेळा मेसेज पाठवला? हे एकच वेळा पाठवला, हे गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबरला पाठवलेला आहे।